नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला जो ई ठोकळा आहे याच्यातून आपण आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि परीक्षाभिमुख विषय बघणार आहोत, ज्याचं नाव आहे नीती आयोग. मग राज्यसेवा पूर्व असू द्या, PSIST ASO पूर्व असू द्या, मुख्य परीक्षा असू द्या, सरळ सेवा पोलीस भरती, सगळ्या ठिकाणी नीती आयोगावर सातत्याने प्रश्न आलेले आहेत आणि याच्यानंतर येणार आहेत. त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपला ई ठोकळा घेतलेला आहे, कदाचित जुन्या विद्यार्थ्यांना हा घटक त्यामध्ये समाविष्ट नव्हता, आता नव्याने आम्ही तो समाविष्ट केलेला आहे. तर त्याची एक रॅपिड स्वरूपाची रिव्हिजन आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. ओके. आणि दुसरं, तुम्ही ई ठोकळा अजून घेतलेला नसेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर रजिस्ट्रेशन करू शकतात आणि त्याची सॅम्पल कॉपी मिळवू शकतात. नंतर मग पुढे तुम्हाला तो घ्यायचा अथवा नाही ते नंतर ठरवा. तर चला, या ठिकाणी कोणताही वेळ न दवडता आपण नीती आयोगाला सुरुवात करणार आहोत. पटपट आपली या ठिकाणी रिव्हिजन होणार आहे. काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. खरं म्हणजे प्रश्नापेक्षा या ठिकाणी उत्तरच जास्त देणार आहे मी, कारण की या ठिकाणी नीती आयोग हा पूर्णतः अत्यंत सविस्तरपणे आपल्याला समजून घ्यायचा आहे. मग ते नीती आयोग, नियोजन आयोग यांच्यामधले ते बदल, त्याच्या संदर्भातले विविध मुद्दे ते आपल्याला बघायचे आहेत. बघा, तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे की नीती आयोग. नीती आयोग, नेमकं नीती हा शब्द कसा आला त्यावर प्रश्न विचारला गेला आहे. कंबाईनने प्रश्न विचारलेला होता कंबाईन एक्झाममध्ये, आणि यानंतरच्या एक्झाममध्ये येण्याची खूप जास्त शक्यता नीती आयोगावर आहे प्रश्न, कारण की एक अत्यंत महत्त्वाची संस्था. बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. मित्रांनो, यावर प्रश्न विचारलेला आहे. याला ट्रान्सफॉर्मिंग म्हणायचं, ट्रान्सफॉर्मेशन म्हणायचं, ट्रान्सफर म्हणायचं, अनेक गोष्टी. इथे इन्स्टिट्यूट हा शब्द महत्वाचा आहे, नॅशनल शब्द महत्वाचा आहे. मराठीमध्ये बघितलं तर बदलत्या भारतासाठी राष्ट्रीय संस्था असं आपण हिला म्हणतो. मग हिची स्थापना तारीख पाठच असली पाहिजे. पाठच असावं 1 जानेवारी 2015. निर्मिती कशाप्रमाणे झाली तर योजना आयोगाप्रमाणे. बघा, प्लॅनिंग कमिशन जे होतं त्याच्याप्रमाणे. आणि निर्मिती कशानुसार झाली तर केंद्रीय मंत्रिमंडळाचा कार्यकारी ठराव. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. इथे विविध तुम्हाला ऑप्शन राहू शकतात, घटनादुरुस्ती किंवा मग राष्ट्रपतीचा अध्यादेश, असे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे ऑप्शन तुमच्या समोर टाकले जातील. तर केंद्रीय मंत्रिमंडळाचा कार्यकारी ठराव त्यानुसार. आणि ही घटनात्मक तसेच वैधानिक अशी कोणतीही संस्था नाहीये, हे लक्षात घ्या. आता इथे बरेच जण कन्फ्यूज होतात, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना कळत नाही घटनात्मक संस्था कशाला म्हणायचं, बिगर घटनात्मक कशाला म्हणायचं, वैधानिक संस्था कशाला म्हणायचं, बिगर वैधानिक कशाला म्हणायचं. आता जर ही तुम्ही म्हणतायत की नीती आयोग ही अत्यंत महत्वाची संस्था आहे आणि पुन्हा विधान करतायत की ही घटनात्मक संस्था नाहीये, ही वैधानिक संस्था नाहीये, मग नेमकं आम्ही ठरवायचं काय? बघा मित्रांनो, घटनात्मक कशाला म्हणायचं? तुम्ही पंचायत राज संदर्भात ऐकलंय? मला या प्रश्नाचं उत्तर द्या. पंचायत राज संस्था यांना घटनात्मक केलं आपण, त्या 2 घटनादुरुस्त्या कोणत्या आहेत? त्या घटनादुरुस्त्यांनुसार घटनात्मक केलंय. आणि ते कलम कोणता आहे ज्याच्यानुसार हे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या घटनात्मक झाल्या किंवा त्यांना आपण घटनात्मक म्हणायला लागलो? महत्वाचं आहे, कारण की तो मुद्दा जर तुम्ही इथे कम्पेअर केला तर तुम्हाला कळेल घटनात्मक काय, बिगर घटनात्मक काय. मित्रांनो, घटनात्मक म्हणजे आपली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये एक विशिष्ट कलम टाकलं जातं. त्या कलमानुसार समजा तुम्हाला विचारलं उद्या वित्त आयोग ही घटनात्मक आहे की बिगर घटनात्मक संस्था, तुम्हाला लगेच लक्षात येईल, अरे वित्त आयोगाचं कलम हे आहे. तुम्हाला दुसरा एखादा प्रश्न त्या ठिकाणी विचारला की बाबा राष्ट्रीय OBC आयोग आहे, घटनात्मक आहे की बिगर घटनात्मक आहे, घटनेमध्ये जर कलम समाविष्ट असेल तर ती घटनात्मक संस्था. मात्र नीती आयोग घटनात्मक नाहीये, कारण की घटनेमध्ये असं विशिष्ट कलम नीती आयोगासाठी टाकलेलं नाहीये. वैधानिक नाहीये, कायदेशीर नाहीये. म्हणजे कायदेशीर का, वैधानिक म्हणजे काय? एक असा विशिष्ट कायदा केला गेला नाही, ठराव केला गेलाय. काय केला गेलाय? ठराव. ते लक्षात ठेवा. ते मुद्दे मला वाटतं महत्वाचे आहेत. पुढे सगळ्यात महत्वाचं, तुम्ही ऐकलेलं आहेत, आम्ही ऐकलेलं आहे की नीती आयोग, नीती आयोग, नीती आयोग. मात्र काय आहे नीती आयोग? नीती आयोगाचं स्वरूप काय आहे, त्याचे फीचर्स कोणते आहेत? तर सगळ्यात महत्वाचं जे सरकार आहे, सरकार म्हणजे मित्रांनो इथे मुख्यतः केंद्र सरकार, यांचं जे धोरणं आहेत ना त्याच्यावर विचारमंथन करणारी ही संस्था आहे की सरकारने कसे धोरणं आखले पाहिजे, आपला भारत देश हा कशा पद्धतीने पुढे गेला पाहिजे, या संदर्भातले जे थिंक टँक असा शब्द वापरला गेलाय, त्याला एक विचारमंच, विचार केला जाईल भारताच्या प्रगती संदर्भात, भारताच्या विकासासंदर्भात. एक चांगले पॉझिटिव्ह, नवीन, सकारात्मक, क्रिएटिव्ह विचार अशा तज्ज्ञ व्यक्तींचा गट म्हणजे नीती आयोग असणार आहे. ते धोरणात्मक सल्ला सुद्धा देऊ शकतात, मार्गदर्शन करू शकतात. दुसरं व्यूहात्मक, व्यूहात्मक, विहात्मक असा शब्दप्रयोग आहे. व्ह्यू
हातमक म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी व्यूहरचना आहे, दीर्घ पल्ल्याची धोरणे, म्हणजे पुढचं 20, 25, 30 वर्षाचं आमचा कार्यक्रम कसा राहील, पुढचं 50 वर्षाचं आम्हाला काय करायचं आहे. त्याच्यामध्ये मग केंद्र सरकारही असू शकतं, राज्य सरकारही असू शकतं. यांना टेक्निकल ॲडवाईस ज्याला म्हणतो आपण, तांत्रिक सल्ले देणं, ते कामं या नीती आयोगाकडून होतील. आणि सध्या जे आहे ना, आपण बघतोय याच्या आधी जे होतं की केंद्र राज्य धोरणांचा एक दिशीय प्रवाह होता, म्हणजे केंद्र सांगणार ते राज्यांना करावं लागणार. इथे ते बंद होणार. या ठिकाणी लहान लहान खालच्या म्हणजे जे पायाभूत संस्था आहेत, गाव पातळीपासून ग्राम पातळीपासून तिथलच्या लोकांपासून विविध अंगी विचार केला जाईल, सगळ्यांची मतं विचारात घेतली जातील आणि मग ते डिसिजन होतील. ते लक्षात घ्या. पुढे पूर्वीची आदेश नियंत्रणाची विरोधी मानसिकतेऐवजी सहयोगी मानसिकता या ठिकाणी असेल. बघा, हे महत्वाचं आहे. जी एकाधिकारशाहीकडे जाणारी लोकशाही होती, तिला संपवण्याचं कुठेतरी या ठिकाणी कार्य होतं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं संघराज्य प्रणाली, खालून वर विचारसरणी, म्हणजे खालच्या टप्प्यावरून काय सूचना येत आहेत त्याच्यानुसार वरती. तुम्ही जर याचा एक उत्तम नमुना म्हणून तुम्हाला मी आता सध्याचं जे शैक्षणिक धोरण आहे आपलं 2019चं, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो, जी कस्तुरीरंगन समिती होती, या समितीने गाव पातळीपासून लहान सहान ज्या संस्था आहेत, पार ग्रामपंचायत, प्राथमिक शिक्षक यांच्यापासून विविध लोकांची मतं, जनमतं यांचा विचार केला गेला. हे काय आहे? खालून वर विचारसरणी, तोच प्रवाह या ठिकाणी या नीती आयोगामध्ये असणार आहे, हे लक्षात घ्या. पुढे आता नियोजन आयोगाऐवजी नीती आयोग का आला, हे फार महत्वाचं आहे. हे म्हणजे विशेषतः एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे की मग नियोजन आयोगाला काय प्रॉब्लेम झाला होता, नीती आयोग करता येते, नियोजन आयोग करू शकत नव्हतं का, काय बदल काय गेले, तर बदलता काळ, सध्या काळ बदलले, लोकांच्या गरजा बदललेल्या आहे, लोकांच्या अपेक्षा अधिक चांगल्या रीतीने पूर्ण झाल्या पाहिजेत, नवीन काळानुसार नवीन बदल आम्ही केले पाहिजे, त्याच्यासाठी नियोजन आयोगाऐवजी नीती आयोग आणला गेला. याच्यामध्ये मग सहयोगी तत्व असणार आहे, संघराज्याचे तत्व असणार आहे, विकासासाठीची भारतीय पद्धती असणार आहे, सहयोगी व्यासपीठ असणार आहे, ज्ञान आणि वैचारिक केंद्र, ज्याला मी थिंक टँक म्हटलो ना, त्या सगळ्या बाबी या नीती आयोगामध्ये असणार आहे. यांचं म्हणणं आहे की नियोजन आयोग ही एक आदेशात्मक व्यवस्था होती आणि आम्हाला ती काढून टाकायची होती. आता केंद्र आदेश देईल आणि राज्य ऐकेल असं होणार नाहीये. या ठिकाणी खाली राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था या पातळीवरून विविध सूचना येतील, त्यांचा स्वीकार केंद्र सरकार करेल आणि त्याच्यानुसार भारताच्या विकासाची दिशा ठरवली जाईल. अत्यंत महत्वाचं, मला अत्यंत चांगला असा बदल हा वाटतो आहे आणि तो आहेच. मग नीती आयोग नेमका कसा असणार, तुम्हाला प्रश्न हे येणार, म्हणजे पार खाली पोलीस भरती सरळ सेवेपासून प्रश्न सुरू होतील. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असणार, सोपा प्रश्न, कोणत्याही परीक्षेला येईल, पार शिपायापासून UPSC पर्यंत. म्हणजे नीती आयोग म्हणजे काही वेगळं असं काही नाहीये. त्याच्यामध्ये जे सरकार आहे त्याच्यातलेच विविधांगी महत्वाच्या पदावरील व्यक्तिमत्व आहेत. कारण की अध्यक्ष पंतप्रधान असतील तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतात. त्याच्यामध्ये मग नियामक मंडळ असणार आहे, याच्यामध्ये मुख्यमंत्री असणार प्रत्येक राज्याचे, काही केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री असणार. ती काही केंद्रशासित प्रदेश कोणकोणते प्रदेश आहे केंद्रशासित प्रदेश, ज्या केंद्रशासित प्रदेशांना मुख्यमंत्री आहेत, द्या पटपट उत्तर द्या. नायब राज्यपाल, काही केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल, ते सुद्धा या ठिकाणी असणार आहे. काही प्रशासक म्हणतो आपण काही ठिकाणी त्यांना. प्रश्न माझा तुम्हाला आहे की कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या व्यक्तीला नायब राज्यपाल म्हटलं जातं, कोणत्या प्रशासकाला प्रशासक असं म्हटलं जातं, कारण की हे वेगवेगळे नावं विविध ठिकाणी आपण वापरत असतो. आणि पुढचा सगळ्यात सोपा प्रश्न म्हणजे सध्या केंद्रशासित प्रदेश किती आणि घटक राज्य किती, हा एकदम सोपा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. आणखी तुम्हाला थोडंसं मध्ये जाऊन विचारायचं तर सध्याचे जे पंतप्रधान आहेत आदरणीय नरेंद्र मोदी, हे कोणत्या लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी सध्याची कार्यरत लोकसभा निवडणूक कोणती झाली होती की जिच्यानुसार त्यांची निवड झालेली आहे, असे अनेक प्रश्न तुमच्या समोर तयार होतात. पुढे क्षेत्रीय मंडळं असणार आहेत, विशिष्ट मुद्दे, आकस्मिक विषय याच्यावर काम करणारी. त्याच्यानंतर विशेष निमंत्रित सदस्य असणार, ज्यामध्ये पंतप्रधान नामनिर्देशित करतील, पंतप्रधान सांगतील की हे मला काही लोक पाहिजे आहेत, काही तज्ज्ञ पाहिजे आहेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे संघटनेची पूर्ण वेळ संरचना, म्हणजे नीती आयोगाचं पूर्ण वेळ काम करण्यासाठी एक स्ट्रक्चर असणार आहे. उपाध्यक्ष असणार आहे नीती आयोगाचा, अत्यंत महत्वाचं. सध्याचे उपाध्यक्ष कोण, हा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे. उपाध्यक्षांची निवड पंतप्रधान हे करतील आणि त्या उपाध्यक्षांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असेल. मित्रांनो, ही फार मोठी गोष्ट आहे. एखाद्या संस्थेच्या उपाध्यक्षाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा म्हणजे त्या संस्थेचं महत्व किती मोठं आहे हे आपण समजून घ्यायला हवं. पुढे पूर्ण वेळ सदस्य आहे, राज्यमंत्र्याचा दर्जा त्यांना असणार. अंशवेळ सदस्य 2 सदस्य जे विद्यापीठे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट या क्षेत्रातून येतील. त्याच्यानंतर पदसिद्ध सदस्य 4 मंत्रिमंडळातील असतील, जे पंतप्रधान नेमतील की बाबा हे आमचे 4 मंत्री या ठिकाणी पदसिद्ध सदस्य असतील.
त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, याचा जो प्रशासकीय प्रमुख आपण म्हणू त्यांना थोडक्यात, जे केंद्रीय सचिव दर्जाचे असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सचिवालय असेल. हे सगळं कामकाज एका विशिष्ट ऑफिसमधून चालेल. या सगळ्या बाबी मला वाटतं माहीत असणं गरजेचे आहेत. ही पूर्ण संघटनेची जी पूर्ण वेळ संरचना आहे मित्रांनो, ही नीट लक्षात ठेवावी लागेल तुम्हाला. हे विशेषतः राज्यसेवा आणि कंबाईनचे जे एक्झाम्स आहेत त्या ठिकाणी मला वाटतं या बाबी गरजेच्या आहेत. पुढे याच्यामध्ये एक विशेष विभाग सुद्धा असेल, ज्याच्यामध्ये संशोधन विभाग आहे, सल्लागार विभाग आहे, भारतीय संघ विभाग आहेत. हे 3 विभाग. उद्या तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाईल की नीती आयोगाच्या विशेष विभागामध्ये कोणत्या विभागाचा समावेश होत नाही, त्यामध्ये मग संशोधन विभाग, सल्लागार विभाग, भारत संघ विभाग आणि आणखी एखादं चौथं काहीतरी वेगळंच दिलं जाईल. आम्ही वाचलेलं असलं पाहिजे, योग्य चांगल्या पद्धतीने वाचलेलं असलं पाहिजे, मग आमची उत्तरं चुकत नाहीत. नीती आयोग काय, नीती आयोगाबद्दल आणखी काय, तर केंद्र आणि राज्यांचं घनिष्ठ सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यांच्यामधला विचार विनिमय अपेक्षित आहे. त्यांच्यामधलं एकमेकांशी असलेलं सहकार्य, त्याच्यातून येणारा तो समन्वय, ते नीती आयोगामध्ये अपेक्षित आहे. केंद्र व राज्य सरकारांना या ठिकाणी हा नीती आयोग शिफारशी करणार आहे. केंद्राला सांगू शकतो नीती आयोग की या गोष्टी तुम्ही करा. राज्य सरकारला सांगू शकतो नीती आयोग की या गोष्टी तुम्ही करू शकतात. या गोष्टींमुळे आपल्या देशाचा फायदा होऊ शकतो, किंवा हे बदल आपल्या देशासाठी चांगले आहेत, सकारात्मक आहे. आणि मग नीती आयोगाने जे सांगितलेलं आहे त्याच्यावर निर्णय घेणे, त्याची अंमलबजावणी करणे, याची जबाबदारी केंद्र सरकारची असू शकते. ज्या राज्यांना त्यांनी काही शिफारशी केली आहे त्या राज्याची असू शकते. फायनल जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकार यांची असणार आहे, हे लक्षात घ्या. नीती आयोग फक्त सुचविण्याचं काम करेल, थिंक टँक म्हणतोय आपण त्याला. आता पुढचा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे नीती आयोगाची उद्दिष्ट काय आहेत, कशासाठी स्थापन झाला आयोग. तर राज्यांच्या सक्रिय सहभागातून समान दृष्टिकोन, राष्ट्रीय कार्यक्रम आणि त्याच्यातून समर्थ राज्य, समर्थ राष्ट्र बनवायचे आहेत आपल्याला. बघा, हा शब्दप्रयोग फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. तुम्हाला इथून पुढे प्रश्नांची रचना अशीच असणार. राज्यांचा सक्रिय सहभाग इथे महत्त्वाचा आहे. तुम्हाला उद्या वेगळा ऑप्शन येऊ शकतो, केंद्राचा सक्रिय सहभाग. संघराज्य शासन व्यवस्था बळकट करायची आहे. आपल्याला माहित आहे संघराज्य शासन व्यवस्था, अध्यक्षीय शासन व्यवस्था. अध्यक्षीय शासन व्यवस्था कोणत्या देशामध्ये आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला याच्या आधी. आपल्याकडे संघराज्य आहे, मग संघराज्य हा शब्द भारतीय घटनेत वापरलेला आहे का, असेल तर कोणत्या कलमात, नसेल तर कोणत्या कलमात त्याच्याऐवजी दुसरा शब्द वापरलेला आहे. हे विविध प्रश्न तयार होतात. पुढे उद्दिष्टांमध्ये आणखी ज्ञानाधिष्ठित उद्योग प्रवण अशी आधार प्रणाली आपल्याला तयार करायची आहे. तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण आणि क्षमता निर्मिती हेही आपलं उद्दिष्ट आहे. आता तत्व काय आहेत, म्हणजे नीती आयोग नेमका कशावर आधारलेला आहे, त्याच्या मागचे काही ज्याला आपण तात्विक विचार म्हणतो ते काय आहेत, तर ते म्हणजे अंत्योदय. मित्रांनो, अंत्योदय हा शब्द दिसायला लहान असला तरी याचा अर्थ फार मोठा आहे. अंत्योदय म्हणजे काय, अंत, जे अंतिम स्तरावरील लोक आहेत, जे गरीब जनता आहे, साधारण आम जनता जिला म्हणतो आपण, ते जे अंतिम टप्प्यातील सगळ्यात निम्नस्तरीय घटक आहेत, ज्यांच्यावर आपल्याला लक्ष देऊन त्यांना विकासाच्या मार्गावर आणायचं आहे, त्यांचा उदय, अंत्योदय. लक्षात ठेवा, अंत्योदय नावाची योजना सुद्धा होती. कधीची होती तुम्हाला माहीत असली पाहिजे. समावेशकता, सगळ्यांना सोबत घ्यायचं आहे आपल्याला. जो आर्थिक विसमतोल म्हणतो आपण, प्रादेशिक विसमतोल म्हणतो किंवा असमतोल म्हणतो, तो नष्ट करायचा आहे. दुसरं म्हणजे ग्राम, तिसरं ग्राम, खेड्यांना फोकस करायचं आहे आपल्याला. खेड्यांकडे चला असं कोण म्हटलं होतं. महत्वाचे प्रश्न आहेत. पुढे लोकसंख्या शास्त्रीय अनुकूल परिस्थिती. आता बघा, या ठिकाणी जी आपली लोकसंख्या आहे याच्यामध्ये तुम्ही एक शब्द वापरला असेल, लोकसंख्या लाभांश. जी आपल्या देशाची लोकसंख्या आहे ती आपली संपत्ती आहे, तिचा योग्य उपयोग, अनुकूल उपयोग कसा करून घेता येईल तो मुद्दा इथे अपेक्षित आहे. पुढे लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. तुम्ही ग्रामपंचायत, रोजगार हमी योजना, विविध बाबी बघितल्या असेल. आपण मागे पाणी अडवा पाणी जिरवा सारखी योजना राबवली सरकारने, त्यामध्ये लोकसहभाग, लोकांच्या सहभागातून बरेच कामं आपल्याला करता येऊ शकतात. पुढे शासन व्यवस्था आणि शाश्वतता, म्हणजे जे काही आपल्याला बदल करायचे आहे देशासाठी ते पुढच्या पिढीचा विचार करून करायचे आहे. नाहीतर मग आजच्या पुढच्या 2, 4, 10 वर्षांचा विचार करायचा, त्याच्यामध्ये प्रदूषण होईल, आपल्या पर्यावरणाची हानी होईल आणि तात्पुरता तो विकास असेल, असं आम्हाला नकोय. आम्हाला शाश्वत विकास पाहिजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट पाहिजे. मग त्या सस्टेनेबलसाठी नीती आयोगाची रचना आहे. ते तत्व नीती आयोगाचे आहेत. लक्षात ठेवा, 7 तत्वे या ठिकाणी आहेत. आता पुढे नीती आयोगाचे 7 स्तंभ काय मित्रांनो. आता एक मुद्दा लक्षात घ्या, हे सगळं तुम्हाला पाठ करायचं नाहीये, हे सगळं तुम्हाला समजून घ्यायचंय. समजून एकदा तुम्हाला हे सगळं कळालं ना, तुम्हाला नीती आयोग म्हणजे काय ते कळायला लागेल. फक्त ते नीती आयोग कधी स्थापन झाला आणि नीती आयोगाचा लॉंग फॉर्म काय हे घोकंपट्टीवाला शिकायचं नाही कधी. त्याच्या मागील सगळा बेस समजून घ्या, तर तुम्ही खरे विद्यार्थी बना. चांगला विद्यार्थी बना, प्रामाणिक विद्यार्थी बना. मला ते समजलं पाहिजे.
मग तुम्ही आपोआप ती पाठवून जातं सगळं. 7 स्तंभ कोणते? पहिलं म्हणजे लोकाभिमुख कार्यक्रम, जनतेचा विकास झाला पाहिजे हो. दुसरं स्वयंस्फूर्त पद्धती, जनतेला सहभागी करून घेतलं की होणार आहे. लोकांचा सहभाग घ्यायचा आहे, महिलांचं सबलीकरण करायचं आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. महिला सबलीकरण, तुम्ही महिलांना जर पाठीमागे ठेवत असाल तर अर्थ नाही त्या विकासाला. सर्व गटांचा समावेश, म्हणजे महिला जसे आहेत तसेच इतर जे मागास गट आहेत आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या त्यांना सोबत घ्यायचं आहे आम्हाला. युवक, जे नवीन युवक वर्ग आहे यांना योग्य संधी द्यायची आहे. मग त्यांना ते नोकऱ्या असतील, विविध बिझनेस असेल, व्यवसाय असेल ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीन बदलतं युग, तंत्रज्ञान पारदर्शकता, आमच्या सगळ्या बाबी टेक्नॉलॉजिकली सपोर्ट त्याच्यामध्ये असला पाहिजे. तांत्रिकदृष्ट्या आम्ही प्रभावी असलो पाहिजे, कारण की हे युग ऑनलाईन युग आहे, त्याच्यानुसार आम्हाला जावं लागेल. मग हे जे सगळे उद्दिष्ट आहे त्याचा गाभा काय? तर विकासाच्या कल्पनांचे संवर्धन करणे हा गाभा आहे. आमचा देश विकसित झाला पाहिजे, मग त्याच्यासाठी विविध कल्पना, आयडियाज ज्या आहेत युवकांकडे, विविध गटांकडे, त्यांना आम्हाला संधी द्यायची आहे, त्यांना पुढे आणायचं आहे, त्यांच्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या योजना राबवायच्या आहे. तो या उद्दिष्टांचा गाभा आहे. दुय्यम कार्यालय कुठे आहे नीती आयोगाचं? महत्त्वाचा प्रश्न आहे का, म्हणजे याला आपण वन लाईनर म्हणू शकतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लेबर इकॉनॉमिक्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर, ज्याला NILERD असं म्हटलं जातं, राष्ट्रीय श्रम अर्थशास्त्र व संशोधन विकास संस्था. ही महत्त्वाची संस्था आहे. पूर्वीचे नावीचे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड मॅनपॉवर रिसर्च असं होतं, ज्याच्यामध्ये 1962ला ती स्थापन झाली होती. तिचं नामांतरण 2014ला केलं आहे. आणि हिचं उद्दिष्ट जर बघितलं मित्रांनो, थोडंसं पुढचा आहे हा मुद्दा, पण एक वाचलेला असला पाहिजे आम्ही. सुव्यवस्थित उपयोजित मानवी संसाधन नियोजन संशोधन प्रक्रिया जी आहे ते हिचं उद्दिष्ट होतं. शाश्वत तत्वावर चालू ठेवणारी सक्षम संस्थात्मक संस्था विकसित करणे. शाश्वत हा शब्द मला या ठिकाणी महत्त्वाचा वाटतो. मग इथे जाता जाता आपल्याला बघावं लागतं की पूर्वीचा नियोजन आयोग काय होता, तो जो बदलला आहे आपण, त्याच्यावर अजूनही प्रश्न येत आहेत, अजूनही येतील की नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली होती? 1950. ते सुद्धा पुन्हा कार्यकारी ठरावानुसारच होता, तो घटनात्मक नव्हता नियोजन आयोग. अनेक वेळेस प्रश्न आलेले आहेत, जुन्या प्रश्नपत्रिका काढून बघा. नियोजन आयोग इतके प्रश्न कशावरच दिसणार नाही तुम्हाला या नियोजन टॉपिकमध्ये. राष्ट्रीय विकास संस्था नावाची आणखी एक परिषद होती, ती आपण इथे बघतोय थोडक्यात. नियोजन आयोग हा KC नियोगी यांच्या शिफारशीवर, जे 1946ला त्यांनी त्या ठिकाणी शिफारस केली होती, कशासाठी होता? तर देशातील जे संसाधन आहे त्याचा प्रभावी आणि संतुलित वापर करायचा, त्याच्यासाठी योजना आखायच्या. हे जे विविध योजना तुम्ही बघतात, 1ली ते 12वी पंचवार्षिक योजना, या सगळ्या आखण्याचं काम नियोजन आयोगाने केलं. मात्र एक सल्लागार संस्था ती होती. मग तिची संरचना काय होती नियोजन आयोगाची? तर पदसिद्ध अध्यक्ष प्राईम मिनिस्टर, उपाध्यक्ष पूर्णवेळ कार्यकारी प्रमुख म्हणून असायचे, जे मसुदा बनवणे, सरकारला सादर करणे इत्यादी कामं करायची. मग नियोजन आयोगावर टीका काय झाली बघा, महत्वाचं आहे. हे श्रेष्ठ आर्थिक आणि समांतर मंत्रिमंडळ आहे अशी टीका यांच्यावर झाली. रथाचे हे 5वे चाक आहे अशी टीका नियोजन आयोगावर होत होती. पुढे नियोजन आयोगासारखीची एक संस्था होती, ती म्हणजे राष्ट्रीय विकास परिषद. हिचे आता विसर्जन केले आपण. हे अधिकार नीती आयोगाचं जे प्रशासकीय मंडळ आहे त्यांना दिलेले आहे. आणि याच्यावर अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत. ही स्थापना तारीख तर अनेक वेळा विचारली गेली, 6 ऑगस्ट 1952. आता थोडी प्रश्न कमी होतील, मात्र माहीत असले पाहिजे. याचे अध्यक्ष प्राईम मिनिस्टर असायचे, सर्व कॅबिनेट मंत्री, सर्व राज्याचे मुख्यमंत्री, नियोजन आयोगाचे सदस्य, हे सगळे याच्यामध्ये असायचे. आणि मुख्यतः राज्यांचा सहभाग असावा त्याच्यासाठी ही संस्था स्थापन केली होती. केंद्र राज्य यांचं जे आहे त्यांच्यातील नियोजन आयोगातील, केंद्र राज्य आणि नियोजन आयोग यांच्यातील दुवा साधण्याचं काम राष्ट्रीय विकास परिषद करत होती. तर अशा पद्धतीने नीती आयोग आणि त्याच्याशी संबंधित इतर संस्था आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असतील तर नक्कीच लाईक करत चला, आपल्या मित्रांना शेअर करत चला. तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनची बेल त्या ठिकाणी क्लिक करून ठेवा, म्हणजे याच्यापुढे जे नवीन व्हिडिओज येतील, लाईव्ह येतील, त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत जातील. चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. आणि ही PDF ज्यांना पाहिजे असेल, आता आपले जे रेग्युलर मेंबर्स आहेत त्यांना तर ही भेटणारच आहेत. नवीन काही मित्रांना आपल्या लेक्चरचे PDF हवे असतील तर ते मेंबरशिप घेऊ शकतात. त्यांचा व्हॉट्सअप नंबर ब्रॉडकास्टला ॲड केला जाईल आणि त्यांना कंटिन्यू सगळ्या लेक्चरच्या PDF भेटत जातील. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.